पूजाच पूजनीयानं एतन मंगलमूर्तम. जी व्यक्ती पूजनीय आहे, जिच्यापासून काहीतरी शिकण्यासारखं आहे, ज्या व्यक्तीचा त्याग आहे, त्या व्यक्तीच्या आपण त्याचं पूजन करावं म्हणजेच त्याचे विचार आपण आत्मसात करावे. त्या व्यक्तीने केलेला समाजासाठी त्याग असतो. उदाहरणार्थ अनेक महापुरुषांची नावं घेता येतील आपल्याला, अनेक संतांची नावं घेता येतील. महात्मा ज्योतिराव फुले, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, पेरियार रामास्वामी, माता रमाई, माता सावित्री, माता जिजाई, अहिल्याबाई होळकर, जगद्गुरु जगत वंदनीय संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज. माणसाला माणूस म्हणून खऱ्या अर्थानं जगण्याचा अधिकार हा भारतीय संविधानाद्वारे तुम्हा मला मिळवून देणारे भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याचप्रमाणे आपले आई वडील हे पूजनीय आहेत. पूजनीय आहेत याचा अर्थ त्या व्यक्तीला डोक्यावर घेऊन नाचायचं नाही. बाबासाहेबांचं आपण नाव घेतो, डोक्यावर घेऊन नाचायचं नाही म्हणजेच काय करायचं, तर त्यांचे विचार हे आपण आपल्या आचरणामध्ये आणणे आणि त्याचप्रमाणे आपलं आयुष्य आपण खर्च करणं, जीवनाला वेगळं वळण त्याच्यामुळे लागणार आहे चांगल्या प्रकारचं. नाहीतर नुसते महापुरुषांची नावं घ्यायची. आपण जयंती पुण्यतिथी जे करत असतो त्याला कारणच एक आहे की आपण त्या व्यक्तींपासून, त्या महामानवांपासून काहीतरी शिकावं. नाहीतर कवी वामनदादा कर्डक असं म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयांचे न्यारेच टोक असते. वाणीत भीम आहे, कर्णीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारीच चूक असते. आज नुसतं बाबासाहेबांचं नाव घेऊन चालायचं नाहीये, तर त्यांचा मार्ग, त्यांनी दिलेल्या मोमेंट, चळवळ काय आहे हे समजावून घ्यायला पाहिजे. परंतु आपण तो विचार करत नाहीये. त्यांचे मार्ग जे आहेत, त्यांनी दिलेला मार्ग त्याच्यावर चालणं गरजेचं आहे. एतन मंगलम उत्तम, हेच उत्तम मंगल आहे, सर्वश्रेष्ठ मंगल आहे. आता याच्यात ते मंगल आणि महामंगल, महान मंगल असं सर्वोत्कृष्ट असं मंगल आहे. नाही तर परत तुम्ही मंगल अमंगल याच्यात जर पडला, मग शुभ शकोन अपशकोन याच्यात जर पडला, तर ह्या महामानवाच्या विचाराशी आपण प्रतारणा करणार आहोत. मांजर आडवी गेली, अपशकुन झाला, कावळा कुठेतरी वरडतोय किंवा घुबड पाहिलं, म्हणजे हे डोक्यामध्ये कुठेतरी असतो. शकुन झाला, अपशकुन झाला, तेल सांडलं, अनेक विचार लोक मांडत असतात. परंतु याला बौद्ध धर्मामध्ये कुठलेही स्थान नाहीये. पुढे भगवान बुद्ध असं म्हणतात, पती रूप देस वासोच पुब्बेच कतपुय्यता पत्त सम्मा पणिधीच एतन मंगल उत्तम. पती रूप देस वासोच. पती, पती म्हणजे नवरा, हा अर्थ इथे नाहीये पाली भाषेमध्ये. पती रूप देस वासोच, तर आपलं राहण्याचं ठिकाण, आपलं वास्तव्य करण्याचं ठिकाण हे चांगलं असावं असं भगवान बुद्ध म्हणतात. हे उत्तम मंगल आहे. कारण आपल्या मुलाबाळांवर होणारे संस्कार
हे त्या परिसरावरही अवलंबून आहे. कारण मानसशास्त्रामध्ये अणुवंश आणि परिसर हे दोन्ही घटक महत्वाचे मानलेले आहेत. म्हणून परिसर जो आहे आपला तो चांगला पाहिजे. नाहीतर आज असं होतं की बरेचसा जो समाज आहे आपला हा झोपडपट्टीमध्ये राहतो. पण झोपडपट्टीमध्ये राहतो त्याला काही कारण आहेत. परत आपण वर्ण व्यवस्थेकडे जाऊ. त्या जुन्या गोष्टींना जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या उघडत बसण्यापेक्षा आता आपल्याला काय करायचं हेही महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी त्यावेळेस असं सांगितलं की तुम्ही खेडी सोडा आणि शहरामध्ये या. महात्मा गांधी म्हणायचे की शहर सोडा आणि खेड्यांकडे चला. परंतु बाबासाहेबांचे विचार थोडे वेगळे होते. आजही आपण पाहतो की खेड्यामध्ये म्हणावा तेवढा विकास दिसत नाहीये. जो शहरामध्ये आला कामधंद्यासाठी त्याचा विकास झालेला दिसतो. भले तो झोपडपट्टीमध्ये राहिला असेल, परंतु हळूहळू त्यानं बाबासाहेबांचं ऐकलं. बाबासाहेबांचा जो मंत्र आहे, कुठला राजकीय मंत्र नव्हता तो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. झोपडपट्टीमध्ये राहून सुद्धा तो त्यानं शिक्षण घेतलं. संघटित झाला, संघर्ष केला, संघर्ष स्वतःशी केला, अन्यायाच्या विरोधात संघर्ष केला आणि आज तो पुढे गेलेला दिसून येतो आपल्याला. म्हणजे आपण त्याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. स्लम एरिया इथून आपल्याला प्रगती नाहीये, तर तिथून बाहेर पडायला पाहिजे आपण. आणि बाबासाहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्यांनी स्वतः आचरणात पण आणलेल्या आहेत. 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक जिल्ह्यामध्ये येवले या ठिकाणी बाबासाहेबांनी घोषणा केली की कोणत्या धर्मात जन्माला यावं हे माझ्या हातात नव्हतं, परंतु कुठल्या धर्मात मरावं हे माझ्या हातामध्ये आहे. आणि ही भीम प्रतिज्ञा बाबासाहेबांनी खरी करून दाखवली. विजयादशमीच्या दिनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर या ठिकाणी भदंत चंद्रमणी यांच्या हस्ते त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा स्वतः घेतली आणि लाखो अनुयायांना ती दिली. आणि बाबासाहेब 6 डिसेंबर 56 ला आपल्यातून निघून गेले. त्यांचं महापरिनिर्वाण झालं. परंतु बौद्ध धम्मातच गेले ते. त्याचप्रमाणे आपल्या बांधवांनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांनी प्रतिज्ञा करायला पाहिजे. माझा जन्म जरी झोपडपट्टीत झाला असेल, माझा मृत्यू फ्लॅटमध्ये होईल, बंगल्यामध्ये होईल, चांगल्या ठिकाणी होईल. ही प्रतिज्ञा का करू आणि करायला पाहिजे. म्हणूनच भगवान बुद्धांनी जे सांगितलेलं आहे मंगलकारक गोष्ट की राहण्याचं ठिकाण चांगलं असावं, त्याच्यामुळे खरीच प्रगती आहे. पती रूप दे सवासोच पुब्बेच कत पुय्यता. पुब्बेच कत पुय्यता याचा अर्थ आपली कर्म ही चांगली असावी. कायिक, वाचिक आणि मानसिक कर्म, शरीर, वाचा आणि मनानं नेहमीच चांगलं करावं आणि निश्चितच त्याचे फायदे हे आपल्याला होणार आहे. कारण भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांतच तसा आहे की आपण ज्या प्रमाणात कर्म करू त्याचप्रमाणे आपल्याला फळ मिळणार आहे. असं म्हणतात की आपण जर शरीर, वाचा आणि मनानं जर वाईट केलं दुसऱ्याचं, तर दुःख ज्याप्रमाणे बैलगाडीची चाकं ही बैलाच्या पाठीमागे येत असतात, त्याचप्रमाणे दुःखही इतकं पाठीमागे लागतं. हे धम्मपदामध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे शरीर, वाचा आणि मन यानं जर आपण चांगलं दुसऱ्याचं केलं, चांगली कर्म केली, तर सुख
आपल्या पाठीमागे असं येईल की ज्याप्रमाणे आपली सावली आपण जिथे जातो तिथे येत असते, त्याचप्रमाणे सुख येईल. म्हणून आपण चांगली कर्म करावी, पुण्य कर्म करावी. आता याच्यामध्ये सुद्धा काही लोक पुण्य पाप याच्यामध्ये पडतात. पण इथे एकच शब्द घ्या, राईट ऍक्शन म्हणा त्याला. शब्द जंजाळामध्ये पडतात, शब्दांमध्ये अडकतात. त्याच्यात न अडकता आपण चांगलं वागावं, चांगलं राहावं एवढं करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि हेच उत्तम मंगल आहे. पुढे बुद्ध म्हणतात, पती रूप देस वासोच पुब्बेच कत पुय्यता अत्त सम्मापणिधीच एतन मंगल उत्तम. अत्त सम्मापणिधीच म्हणजे आपण स्वतःकडे पाहणं की मी कोण आहे, हु एम आय, की माझ्यामध्ये असणारे दोष आपण स्वतः पाहणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्यामध्ये चांगले गुण ओळखता यायला पाहिजे. त्याचा माणूस उलट पाहतो, दुसऱ्याचेच दोष शोधायचं काम करतो आणि मी कसा चांगला आहे एवढं पाहतो. तसं न करता आपण उलट आपल्यामध्ये काय दोष आहे आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं, सुधारणा करणं हे गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला विपश्यना, मेडिटेशन, जी ध्यानधारणा आहे, हे अतिशय गरजेचे आहे. आणि निश्चितच आपल्यामध्ये असणारे जे षडरूप आहेत, राग, लोभ, मोह, मत्सर, हेवा, द्वेष, हे घालवण्याचं काम या ध्यानधारणेद्वारे होईल. कारण भगवान बुद्धांनी फक्त थेअरी दिलेली नाहीये, सिद्धांत दिलेले नाहीयेत, तर त्यांनी प्रॅक्टिकल दिले, प्रात्यक्षिक दिलेलं आहे, म्हणजेच मेडिटेशन दिले.